पहिला हा व्हिडिओ बघा। हा पनवेल ते शेडूंग हा IRBचा जो टोल आहे ना, पहिला हा व्हिडिओ बघा। तो काय बोलतात की ते एक टोल कर्मचारी आणि एक प्रवासी हे दोघे काय बोलतात, कारण मला गेल्या रविवारी अनुभव आला ना, तो पण इथे मी सांगणार आहे। फोन केला आता ऑनलाईन केला त्याच्यामध्ये ऑनलाईन केला मग 4 किलोमीटर 5 किलोमीटर होते रांगा किती पण तुम्हाला टेन्शन नाही। 3 किलोमीटर रांग गेली मागं चेक देता बॅलन्स काय करा मग सोडून काढा तुम्ही गव्हर्नमेंटच्या नियमानुसार तुम्ही सांगताय ना की डबल घे कॅश म्हणून। कॅश नका देऊ आता ऑनलाईन फास्ट कंपल्सरी म्हणजे रांगा 3 किलोमीटर किंवा 4 किलोमीटर किती पण होऊन द्या, तुम्ही जोपर्यंत पैसे भरत तोपर्यंत गाडी सोडणार नाही। पैसे घेऊन गाडी सोडतात तुमचं असं म्हणणं आहे ट्रॅफिक किती लागू दे जोपर्यंत लागू दे आमचे नाही। मग विषय तोच आहे 3 किलोमीटर रिचार्ज ठेवा अरे रिचार्ज असं रिचार्ज ठेवा। रांगा लागत 3-3 किलोमीटर बघितलं, एक प्रवासी त्या टोल कर्मचाऱ्याला सांगतोय की 3 ते 4 किलोमीटर रांगा लागल्यात वाहनाच्या, तर गाड्या सोडल्या पाहिजेत। असं सर्वसाधारण असं मत असतं। जर रांगा लागल्या ना तर टोल कर्मचारी असतात ना, ते सर्रास गाड्या सगळ्या सोडून देतात, वाहतुकीची समस्या उद्भवू नये म्हणून। पण टोल कर्मचाऱ्याचं असं मत आहे, तुम्ही तुमच्या गाडीचा जो फास्टॅग आहे त्याच्यामध्ये रिचार्ज ठेवा, पटकनी स्कॅन होईल आणि तुमच्या गाड्या निघतील, पण गाड्या आम्ही सोडणार नाही। भले कितीही ट्रॅफिक असू द्या, पण गाड्या आम्ही सोडणार नाही। आता माझाच गेल्या रविवारचा अनुभव सांगतो। मी गेल्या रविवारी लोणावळा आंबिवलीला गेलो, म्हणजे पहिला टोल पार केला मी खालापूरचा जाताना, आणि येताना वापस खालापूरच्या टोलला अक्षरशः माझी गाडी थांबवली, स्कॅन होत नाही। म्हटलं का स्कॅन होत नाही, तर बोलतो तुमच्या टोलमध्ये बॅलन्स, तुमचा फास्टॅग मध्ये बॅलन्सच नाही। अरे सकाळी जाताना गाडी स्कॅन झाली, येताना गाडी स्कॅन होत नाही, हे कसं काय होईल? तुमच्या मशीन अपडेट झाले नाहीत ना। मी तर माझा तो फास्टॅग तर नवीन लावलेला आहे मी, आणि त्याच्यात बॅलन्स आहे, पण सकाळी जातानाच मला अडवलं पाहिजे ना, मग येताना मला का अडवलं? नंतर त्यांनी गन मशीन आली बाहेरनं लावली तरी होत नाही, नंतर मला काच खोलायला लावलं, नंतर त्यांनी आतून केलं, हा म्हणतो आता झालं। अरे म्हणजे ह्याचा अर्थ तुमचं कुठेतरी स्कॅनरचा खराब असेल, कारण मी येतानाच ना मी माझी पुढची स्क्रीन ना पूर्ण पुसून घेतली होती, आणि कायम तिथे पाऊस चालू होता म्हणून माझा वायपर चालूच होता, त्यामुळे तो स्क्रीनवर समजा काही जरी आला असेल त्यांनी स्कॅन होणार नाही असं होणारच नाही। तुमच्या फास्टॅग मध्ये बॅलन्स असून जर स्कॅन होत नाही किंवा गन मशीनने सुद्धा कव्हर होत नाही, तर त्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या वाहन चालकाचा मालकाची चुकी आहे का त्याच्यामध्ये? तुमचं स्कॅनरनं स्कॅन झालं नाही, फास्टॅग मध्ये तर बॅलन्स आहे, तुमच्या मशीन अपडेट करा ना, त्या स्कॅन का झाले नाहीत? कित्येक अशा वाहन चालकांना असा अनुभव आलेला आहे की बॅलन्स असून सुद्धा ना त्यांच्या गाड्या स्कॅन होत नाही। मग का त्या चालकाचा दोष आहे? तुम्हाला कधी असा अनुभव आला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा।